काय म्हणतोय आपला भारत बघूया जरा. आरोग्याचा विचार करा. सरपंच, अहो सरपंच, हे काय चाललंय गावात? काय काय चाललंय? अहो गावातल्या लोकांकडे पैसे नाही, पैसेच नाही कुणाकडे. मंदी आली मंदी. हा, हे काय आखरीत नाही तर काय. काल बँकेत पेन्शनचे पैसे काढायला गेलो होतो. तिथले कर्मचारी निवांत खुर्ची बसलेत. कोण टीव्ही बघतंय, कोण रील्स बघतंय, तर कोण मोबाईल बघतंय. ती कॅशियर मॅडम, ती तर सिरियल बघते, सिरियल लक्ष्मी निवास. मी म्हटलं पेन्सिल जमा झालं का नाही बघावं जरा. तर म्हणती कशाला, मोबाईल आहे नवं, मोबाईल वरनं बघा की, मला कशाला डिस्टर्ब करताय. मी म्हणलं बरं मग देते, मला पैसे काढायची स्लिप तरी द्या. तर तो क्लार्क म्हणतो कशाला हवी स्लिप, फोन आहे नवं, फोनवरनं काढा ते पैसे. आमच्या बँकेत कॅश बिश काय नाही. आता काय करू तुम्ही सांगा. गेलं म्हणजे सगळं पैसे गेलं, आयुष्यभराची कमाई गेली. अहो भाऊराव, जरा दमाने घ्या. काय दमाने घेऊ सांगा सरपंच. सकाळी किराणा दुकानात गेले होते दूध पिशवी आणायला. दूध पिशवी घेतली, माझ्याकडे होते फक्त 500 रुपये. मी त्याला दिलं तर म्हणतो माझ्याकडे सुट्ट्या नाही, फोन पे करा. डोंबला तर मला फोन पे करायला येते. मी म्हणलं बाबा मला तसलं काही येत नाही, तू मला माझे पैसे घे. तो म्हणतो आणा इकडे मग ती पिशवी, काय देऊ नका, जावा तुम्ही घरी. अरे भाऊराव, हे सगळे व्यवहार फोनवरच होतात. हेच तर आहे डिजिटल इंडिया. फोनवर पैसे म्हणजे आता नोटांऐवजी गांधी फोनवर दिसणार. तो एटीएम मध्ये नेऊन पैसे कसं काढायचं. अहो काका, फोनवरून पैसे काढायचे नसतात, ते पाठवायचे असतात. हा बघा माझा फोन, यात मी एका सेकंदात 1000 रुपये ट्रान्सफर करू शकतो. हा, ती गोष्ट वेगळी आहे की माझ्या खात्यात फक्त 500 रुपये आहे. महिना खेर आहे, पगाराचा वाट ठेवतोय. अगं ह्या डबड्यातनं कसलं पैसे जाणार. अहो काका, डिजिटल आहे डिजिटल. याला म्हणतात आभासी. आभासी म्हणजे काय. आभास फक्त भूतांचा होतो. भूतात की गावापासून पैसे काढायला लागली. अरे भाऊराव, आभासी दिसतंय रे ते. व्हर्च्युअल माहिती का तुला, व्हर्च्युअल. आता आपण तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड हे सगळे एका डिजिलॉकर नावाच्या ऍप मध्ये सुरक्षित ठेवता येतात. आपण व्हॉट्सअप वापरतो, व्हिडिओ कॉल करतोस ना मग तू. अँड्रॉइडचा फोन हाय ना मग तुझा. हाय की कसलं म्हणतोस ते ऍपल का पिप्पल. कालच पोरीनं घेऊन दिलाय. मी कशाला त्यात डोकं घालतोय. फोन आला की फोनवर बोलायचं. आणि ती सिरी का फिरी, तिला सांगितलं होते तिथे मला फोन लावून. आता कसं शाळ्यासारखं बोलला. अगदी तसंच आहे हे सगळं डिजिटल इंडियाचं काम. आता आपण घर बसल्या फोनवरच बँकेत खाते उघडू शकतो, पैसे काढू शकतो, तसेच बँकेचे व्यवहार सुद्धा करू शकतो. बरंच लय भूक लागली आता. खाणं पण डिजिटल झालं असतं तर बरं. अहो काका, ते पण झालंच आहे की आता. झोमॅटो, स्विगी यांसारख्या ऍप वरून आपण घर बसल्या जेवण मागवू शकतो. आणि झेप्टो, इन्स्टामार्ट, जिओ मार्ट यांसारख्या ऍप वरून किराणा, औषधे आणि भाजीपाला मागवू शकतो. अरे बाबा, हे तर लयच बेस झालंय. बरं चला, लय भूक लागली, मी जातो आता घरी. आलात का? कवा घरनं वाट बघ. घेऊ का ताट? हो वाढ. आप्पा आप्पा आप्पा, बघा मी कशी दिसते. मीशो वरून मागवलाय ड्रेस. मस्त मस्त. पण मीशो हे कुठलं गाव म्हणायचं. गाव नको, ऑनलाईन शॉपिंग केली आहे तिनं. मला पण धावती कधी कधी, मग मी पण करते. हा, तरीच म्हटलं. घरात एवढी खाकी पाकिट आणि खोकी येतात कुठून.
लक्ष्मी, ए लक्ष्मी, हाय का घरात? खाय 2 घास घेवड्याची आमटी आणि भाकरी केली हा, राहू दे तुझं जेवण. इथं मला तालुक्याला जायचंय, तिथून परत भावाकडे मुंबईला जायचंय. लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं म्हटलं. तुला पण प्रसाद आणि हा, पण लय गर्दी असेल, जागा भेटेल की नाही माहित नाही. अहो काकू, कशाला काळजी करताय? थांबा, इथे बसल्या बसल्या तुमचं तिकीट बुक करते, म्हणजे तुम्हाला इथूनच बसायला जागा मिळेल. हा, कसं काय बरं? अहो काकू, रेड बस आणि ST महामंडळाचे ऍप आहे, त्यावरून आपण कधी जायचे सुद्धा तिकीट बुक करू शकतो. आणि तसेच रेल्वे, विमान, प्रवासी तिकीट सुद्धा बुक करू शकतो. आणि आता तुम्ही जगभरात कुठेही फिरू शकता. हे सर्व झालंय फक्त डिजिटल इंडियाचे. अगं बाय, लयच भारी झालं की मग. अहो एवढंच नाही काकू, शहराजवळच्या गावात जाण्यासाठी लोक उबेर, ओला, रॅपिडो यासारख्या ऍप वरून गाडी बुक करू शकतात. लक्ष्मी, येते बरं आता. हा, येते. अशी चिकमोट्याची माळ होती ग तिसऱ्या सोहळ्याची. गौरव अक्का बस अहो सरपंच, आता सरकारने इनाम म्हणून काहीतरी सुरू केले म्हणे शेतकरी आपला माल आता ऑनलाईन विकू शकतात. ऑनलाईन भाजी विकायची म्हणजे आता कांदा, टमाटर, बटाटा हे ऑनलाईन विकले जाणार आणि डिलीटचं बटन दाबून गिराईक ना करू शकणार. ही कसली पद्धत म्हणायची? अहो काका, हाय तसं नाही. इनाम म्हणजे शेतकरी आपल्या मालदेशातल्या कोणत्याही मंडईत चांगल्या किमतीत विकू शकतो. त्यांना फक्त फोनवर बोली लावायची असते. सरपंच, अहो सरपंच, आहेत का घरात? हो, उद्या तुम्हाला शाळेत नवीन संगणक कक्षाच्या उद्घाटनासाठी यायचं आहे बरं का? हो, नक्कीच. आपली शाळा ही डिजिटल झालीच पाहिजे. हो, आता आपल्या शाळेत नवीन संगणक कक्ष स्थापन झाले आहे. डिजिटल बोर्ड, इयत्ता 8वीच्या मुलांसाठी ओडी एज्युकेशन तर्फे सर्व वर्गाला स्मार्ट टीव्ही, कॉम्प्युटर लॅब, टॅब दिले आहेत. आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपले विद्यार्थी डिजिटल साक्षर बनत आहेत. आणि हो, आपले सर्व विद्यार्थी डिजिटल साक्षर हो, नक्कीच मॅडम. खूप अभिमानाची बाब आहे. अशाच प्रकारे आपण डिजिटल सक्षमीकरण या भाग घेऊन मुलांना चांगले डिजिटल किंवा काही पण शिकवू शकतो. आणि भारताला आपण डिजिटल भारत, सक्षम भारत करूया. डिजिटल भारत, सक्षम भारत. डिजिटल भारत, सक्षम भारत. जय हिंद. धन्यवाद.